कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दत्त संप्रदायातील सद्गुरू म्हणजेच शेगावचे गजानन महाराज। भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येतं असं सांगत गण गण गणात बोते म्हणणारे होते गजानन महाराज। भक्तांना फक्त आधार नाही तर अशक्य ही शक्य करून दाखवणारे होते गजानन महाराज। लाइट्स, कॅमेरा, ड्रामा। दर्शन घ्यायचे असेल तर त्या मारुतीचे नाहीतर आमचे घ्या। आम्ही या गावच्या पाटील आहोत। हो तर काय, उद्या तुमची अडचण सोडवायला ना हा मारुती येणार ना हा वेडा गण्या। काय रे गण्या, हातच का टाकण्या? नारायण बंधू लोकांना योगेश्वर म्हणतात। हा कसला योगेश्वर, हा तर उघडेश्वर। अंगाला कपडा लागता नाही, धन दौलत नाही आणि म्हणे योगेश्वर। अरे स्वतःला सिद्ध केल्याशिवाय ही पदवी मिळत नसती। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। हे गण्या गप्प बस, बंद कर तुझा तो मंत्र। या गावात फक्त पाटलांचा जय जयकार होतो, तुझ्या सारख्या दुबळ्या माणसाचा नाही। हे पहा, तुम्ही महाराजांशी असं बोलू नका, ही वागणूक बरी नव्हे। महाराज, आता आपण इथे राहायला नको, चला अकोले गावात जाऊ, तिथे राहू। या गावातील पाटील मंडळी बरी नव्हे। भास्करा, थोडा धीर धर। हे पाटील मंडळी मायस्त परमभक्त आहे ना, पण त्यांच्यातला विनय विसरल्यानं त्यांच्या हातून असे कृत्य घडते आहे। पाटील घराण्यावर संतांची कृपा आहे आणि उर्मटपणाबद्दल म्हणशील तर लेकरा वाघ गाई सारखा वागला तर ते भूषणावर ठरेन काय? वा वा। तलवारीनं जर माऊपणा धारण केला तर त्याला तलवार म्हणता येईन काय? अग्नी जर थंड असली तर त्याला अग्नी म्हणता येईन काय? वा वा। तसंच गावचा पाटील जर मवाड राहिला तर तो पाटील होईल काय? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। अरे वा, मग विना चमत्कार तू राहिलास तर तुला संत म्हणता येईल का? अरे ज्ञानेश्वरांनी जेव्हा रेडा वतवून दाखवला तेव्हा स्वतःला सिद्ध केलं, तू पण स्वतःला सिद्ध कर। अहो कृष्णाजी बंधू, आपण कुस्तीत स्वतःला सिद्ध केले म्हणून तर आपण पैलवान ठरलात। जर याने तुमच्याशी कुस्ती लावून स्वतःला सिद्ध केले तर खरा, अन्यथा सगळा तोटांडा आहे। लांब युक्ती आहे। चल रे गड्या, आम्हाला कुस्ती तास मन दाखव, तेव्हाच आम्ही तुझे सामर्थ्य मान्य करू। काय बोलताय पाटील महाराज आपल्याशी? भास्करा थांब। कृष्णाजी, तसं असं तर आम्हाला ते मान्य, पण आमची शरीरयष्टी जरा क्षीण झाली म्हणून सर्वप्रथम तू आम्हाला या जागेवरून उठव, मग आपण कुस्तीचं पाहू। अरे स्वतःच्या जागेवरून उठण्याचे सामर्थ्य नाही आणि आम्हाला हरवणार, बघतोच ह्याला। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते। आपणास काही होतंय का? आपले सामर्थ्य कमी पडले याचा अर्थ या गण्याने नक्कीच काहीतरी चेटूक केले असणार। हरी नारायण बंधू, याला अद्दल घडवायलाच हवी। बरोबर आहे, घ्या दिवसाचे दंड। नाही नाही, चल आज या उसाच्या दंडांनी जर तुझा अंग फुटला नाही, रक्त
गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. बाळांनो, मला मारल्यानं तुमच्या करांना अति त्रास झाला. त्या श्रमाचा नाश करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. घ्या, यातून उत्पन्न होणारा ईश्वरस आपलं श्रम दूर करेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की समर्थ सद्गुरु गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. तू ही ताजा तूच साई तूच विठ्ठल तूच स्वामी दरबारी आलो आम्ही, दरबारी आलो आम्ही. झोळी भरू दे गुरु आई, जोरदार टाळ्या. दे गुरु आई. संकर्षण. संतांविषयी फार सुंदर लिहून ठेवले. ते पहाटे विण पहावीत, अमृते विण जीवित आणि योगे विण दावीत कैवल्य डोळा. जे पहाट न होताही पाहू शकतात, जे अमृत न पिताही अनंत वर्ष जगू शकतात आणि योगे विण दावीत कैवल्य डोळा. आपल्याला सगळं जग दाखवू शकतात डोळा नसतानाही. असं जे करू शकतात ते संत. आणि असे हे संत, संत गजानन महाराज, त्यांचा एक सुंदर प्रसंग उभा केलात. यश, उत्तम काम केलंस, सुंदर काम केलंस. थँक्यू सर. आरव, शिवांश, तन्मय, दुर्व आणि आपला अर्णव, तुमचा तो इरिटेटिंग स्वर ऐकून ना मलाही क्षणभर असं वाटलं की यांच्या डोक्यात काही घालू का आता, हे का त्यांना एवढं बोलतायत. किंवा तुम्हाला जेव्हा ते मारायला लागले तेव्हा अमृत असं झालं की अरे का बिचारायला, म्हणजे जे होतं ना ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचत होतं आणि फारच सुंदर केलं. आणि गजानन महाराज, तुम्हाला मनापासून नमस्कार. मला खूप आवडला. ड्रामा ज्युनियरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना श्रद्धा, भक्ती, भावना, देव, परमेश्वर, परमात्मा काय आहे हे तुमच्यामुळे त्यांच्यापर्यंत नव्याने पोचतं. आणि हे संस्कार, ही संस्कृती दाखवल्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप कौतुक. मी जास्त बोलणार नाही, आपण ब्लास्ट देऊया. गण गण गणात बोलते गजानन महाराज की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.